मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे, लोहगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी जनसंपर्क दरम्यान नागरिकांमध्ये फिरतो. बरेचशा नागरिकांना संपर्क आमचा होतो. तर अशा परिस्थितीमध्ये लोहगावचे आमचे मित्र मान्य श्री राजूभाऊ मनगटे यांच्या या शेतामध्ये आले. याला काय म्हणता येईल? काय म्हणतात? तबीला, मशीनचा तबीला, मशीनचा गोठा त्यांनी केलेला आहे. आणि मशीनच्या गोठ्यामध्ये त्यांनी साधारणतः 30 ते 35-40 म्हशी इथं त्यांनी ठेवलेल्या आहे. आजूबाजूला सुद्धा आहे. त्यांचा मोठा कारभार यांनी या शेतीला जोडधंदा म्हणून केलेला आहे. तर नक्कीच मी राजूभाऊला शुभेच्छा देईन की त्यांनी व त्यांच्या परिवाराने हा सगळा एवढा मोठा सगळा जो आहे घोटाळा उभा केला. आपले हे पशु प्राणी यांना चांगल्या प्रकारचं कसं डेव्हलप करता येईल आणि यातून कसं आपल्याला 2 पैसे उत्पन्न होईल या मानसिकतेने त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे. तर नक्कीच ह्या गोष्टी करण्यासारख्या आहे, बघण्यासारख्या आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं लोन वगैरे, कर्ज वगैरे याचं बळी न घेता व्यवसाय दृष्टिकोनातून आपला बी परिवार चांगला कसा होईल या दृष्टिकोनानं सगळं असं आपल्या एकमेकाचं बघून चांगला विचार करून आणि चांगला व्यवसाय कसा करता येईल, शेती व्यवसायाला जोडधंदा बनवून, जोड व्यवसाय म्हणून कसं आपल्याला आणखी कुक्कुटपालन झालं, म्हशीपालन झालं, गाईपालन झालं आणि हे सगळं कसं उभारता येईल या दृष्टिकोनानं पावलं उचलावे. नक्कीच हे सगळं करण्यासारखं आहे, आपण करू शकता. राजूभाऊ सुद्धा आपल्यासारखे एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी सुद्धा किती वर्षापासून चालू आहे? फक्त 3 वर्षापूर्वी यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याला इतकं मोठं एम्पायर नव्हतं. जे पशु एवढे पशु जास्त पकडत नव्हते. आता 3 वर्षापासून यांनी या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. नक्कीच ज्या आहे म्हशी ह्या इथल्या नाही, ह्या बाहेरच्या म्हशी. तर भाऊ या म्हशी कुठून आणलेल्या आहेत? तर धुळ्याहून म्हशी आणलेल्या या जाफराबादी म्हशी आहे. जाफराबादी म्हशी म्हणजे राजस्थान, गुजरात त्या भागाचे हे ब्रीड आहे. हे फक्त धुळ्याच्या बाजारातून यांनी आणलेलं आहे. ॲक्च्युली बाहेरून असल्यामुळं याची चांगल्या प्रकारची नसल उभी राहायची. तुम्ही बघितले त्याच्यावर जे पिल्लं आहे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांसोबत जनसंपर्क अभियान दरम्यान लोहगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आमचे मित्र मान्य श्री राजूभाऊ सोनजी मनगटे यांच्या शेतात आलेलो आहे. लोहगावचे एक उत्कृष्ट शेतकरी असे सोनजीभाऊ मनगटे यांची ओळख आहे, खासियत आहे. तर अशाचमध्ये राजूभाऊ मनगटे यांचे आमचे मित्रत्व आहे. आमच्यासोबत ते सोशल मीडियावर कनेक्ट झालेले आहे. जेव्हा आमचा दौरा या भागामध्ये चालला तर तेव्हा आम्हाला राजूभाऊंनी सांगितलं की जेव्हा आम्ही शेतीच्या माध्यमातून जे काही छोटे छोटे त्याला बिझनेस कनेक्ट करतो तर आमच्याकडे म्हशीसुद्धा आहे आणि कोंबड्यासुद्धा आहे. तर आमच्या या म्हशी ज्या आहेत तर या जवळपास कशा पद्धतीने आम्ही काम करतो थोडंसं आम्हाला तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही आमच्याकडून बघा. तर नक्कीच राजूभाऊ मनगटे यांचं अभिनंदन करतो मी, सोनजीभाऊ मनगटे यांचं अभिनंदन करतो व त्यांच्या बंधूचं व त्यांच्या परिवाराचं की त्यांनी अतिशय सुंदर आणि आपल्या शेतीला एक जोडधंदा म्हणून कशा प्रकारचं आपण काम करावं ज्यातून आपला आणि आपला परिवार चांगल्या प्रकारचा कसा डेव्हलप होईल आणि इतर शेतकरी कशा प्रकारे या बिझनेसला घेऊ शकतात ते स्वतः सुद्धा यामध्ये कसं चांगल्या प्रकारे उतरू शकतात. अशा पद्धतीनं हे राजूभाऊ आणि त्यांचे परिवार हा व्यवसाय शेती व्यवसाय करता करता हे म्हशीचा सुद्धा व्यवसाय करता आहे. आणि त्या म्हशीचा व्यवसाय करताना त्यांनी आम्हाला जेव्हा कोठ्यामध्ये त्यांच्या या पशु ज्या तिथे ठेवतो तिथे दाखवलं तर 100% 60 जे पिलं आहे तिथे म्हशींची तिथं त्यांनी ठेवलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची ते तिथं त्याची काळजी घेता आणि त्यांना लहानचं मोठं करून आता साधारणतः राजूभाऊ पुढे आगे राजूभाऊ एका पिल्लाची साधारणतः किंमत आजच्या बघितलं काय असेल? 15 ते 25 हजारपर्यंत आज एक हे जे म्हशीचं पिलू मार्केटमध्ये विकत आहे. साधारणतः जवळपास 60 ते 70 पिलं यांची आता सध्या आहे आणि जवळपास 30 ते 40 म्हशी त्यांच्या आहे. त्या म्हशींची पिलं बरं म्हैस साधारणतः किती दिवसामध्ये हे करते? जणती खाली होती का? 10 महिने 10 दिवस म्हणजे 10 महिने 10 दिवस ती घेते आणि साधारणतः हा जो सगळा अभ्यास करून पाठीमागला थोडा पिछे तो साधारणतः
यांचा चांगल्या प्रकारचा अभ्यास घेऊन त्यांनी इतकं व्यवस्थित सगळं मेंटेन केलेलं आहे. अतिशय महत्वाचं इथं बोलायचं झालं तर राजूभाऊ मनगटे यांच्या परिवाराने ज्या पद्धतीनं आपला आणि आपला व्यवसाय आणि आपला परिवार आपल्या गावाला धरून ज्या पद्धतीनं यांचं कार्य आहे ते नक्कीच कुठेतरी ते वखाण्यासारखं आहे. म्हणून यांचा आदर्श घेऊन सगळ्या शेतकरी वर्गांनी आपल्या भागात बी आपल्या शेतात बी आपल्याला कसं चांगल्या प्रकारचं डेव्हलप करता येईल आणि असे साईड बिझनेस कसे सामील करता येईल या पद्धतीने विचार करावा. भाऊ मनगटे यांच्या या गोट्यामध्ये आल्यानंतर काही काही गोष्टी सुचायला लागलेल्या आहेत. नक्कीच आम्ही पत्रकार नाही, पण आम्ही पत्रकारासारखंच आमचं बी अस्तित्व आहे. आम्ही बी आमच्या पद्धतीनं कुठेतरी या देशातील जे चांगले कर्तृत्ववान नागरिक आहेत त्यांना कशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे ते जनतेसमोर यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून विचार करतो. तर आमचे मित्र मान्य श्री राजूभाऊ मनगटे यांच्या या आता मशीनच्या गोट्यात आलेलो आहोत. तो बताव भैया इधर बताओ थोड़ा बताओ सर घूम जाओ पूरा घूम जाओ फिर से हमारे थोड़ा नीचे करो हाथ नीचे करो थोड़ा सा आगे. तर राजू भाऊ साधारणतः किती म्हशी असेल या? 30 म्हशी. आणि ह्या एका टायमाला किती दूध देता? एका टायमाला काही 7 देत्या, काही 10 देत्या. नाही तर साधारणतः सगळं दूध किती होतं तुमचं? साधारण जवळपास काही गाभण येते काही खाली. तर किती दूध निघतं पाहिजे? एका टायमाला निघतं 50 लिटर दूध हे एका टायमाला कलेक्ट करतात. आणि मग हे दूध कसं तुम्ही करता? काढता का? नाही विकता कसं ते 60 रुपये लिटर 60. कुठे जाता मग हे? काढणार. तर हे दूध हे सर्व हे दूध कुठल्या प्रकारचं विचार न करता घाट नांदेडला हे सर्व दूध दररोज जातं. सकाळ संध्याकाळ यांचं जवळपास अर्धा क्विंटल दूध यांचं निघतं असं यांचं म्हणणं आहे. नक्कीच एक चांगला प्रकारचा यांचा हा प्रयोग आहे आणि तो यशस्वी आहे. त्यांनी तो करून दाखवला. त्याची ती निगा राखता, सगळी काळजी घेता, सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी त्या करताय आणि स्वतः काळजीवर लक्ष देत आहे. म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं करावं. मी हे म्हणणार नाही की ऑफिसर खूप यांच्या समोर छोटा आहे किंवा हे ऑफिसर समोर छोटे असं नाही. ज्याच्या ठिकाणी ते व्यवस्थित आहे. राजूभाऊ आणि त्यांच्या परिवार वाटलं आम्हाला हे करायचं ते नक्कीच करू लागले. म्हणून तुम्हाला या जगामध्ये जे वाटेल ते करा, फक्त त्यात यश कसे भेटेल या दृष्टिकोनातून पाहतो. नक्की तुम्हाला मला एवढाच संदेश द्यायचा आहे की राजूभाऊचं कार्य हे आदर्श घेण्यासारखं कार्य आहे आणि त्याला वाचा फुटली पाहिजेत. आणि इतर जे आमचे नागरिक आहेत यंग जनरेशन आहे त्यांनी याचा आदर घेतला पाहिजे. जेव्हा तुमचं शिक्षणाचा पिरियड असतो तेव्हा 100% शिक्षण करा, चांगल्या क्वालिटी शिक्षण करा, पर्सेंटेज येऊ द्या आणि चांगला अभ्यास करायचा. चांगल्या अभ्यासातून तुम्हाला या देशातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला सामोर जाऊन चांगल्या प्रकारचं आपलं अस्तित्व उभं कसं राहील आणि आपण आपल्या कार्यातून नागरिकांना आपल्या देशाला कसं डेव्हलप करता येईल या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाऊल उचलायचं आहे. नक्कीच जग खूप छोटं आहे, पण तुम्ही जर विचार केला तर इथून तुम्हाला जपानला जाणं किंवा इंग्लंडला जाणं किंवा अमेरिकेला जाणं हे अवघड नाही. पण तुम्ही जर तुमच्या काळामध्ये तुमच्या त्या वयामध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाबाळांना किंवा तुम्ही स्वतः चांगलं काळजी घेतली तर नक्कीच जग हे छोटं झालेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करून तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला चांगल्या प्रकारची कलंटी कसं देता येईल या दृष्टिकोनातून पाऊल उचलायचे. याच गोष्टी आम्हाला देशामध्ये एकमेकाला डेव्हलप करण्यासाठी घेऊन जायचं आहे. आणि आताच आमच्यासोबत मनगटे साहेब सुद्धा या काका या. तर सुंजीदादा मनगटे आमचे हे शेतकरी आहेत, राजूभाऊचे वडील हे सुद्धा आमच्या जोडलेले आहे. आणि नक्कीच मला अभिमान वाटतो सुंजी काका की भाऊ तुम्ही एक चांगल्या प्रकारचं तुमचं जे अस्तित्व आहे ते उभं केलं आणि त्या अस्तित्वातून आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचं गेटअप कसं येईल, चांगल्या प्रकारचं अस्तित्व उभं राहील आणि हा व्यवसाय उभा केला. नक्कीच तुमचं अभिनंदन. बरं भाऊ 2 प्रश्न विचारू. तुम्हाला कसं संकल्पना वाटली, कसं वाटलं तुम्हाला, कसं करा वाटलं? आम्ही पहिली सुरुवात केली. गुड. आम्हाला बरं वाटलं. वा त्याच्यापासून सुरू झालं. नक्कीच तुम्ही मेहनत घेतली. आम्ही असं बघितलं की डोक्यावर हे ऊसाचा किती मोठा भारा, ऊस म्हणजे खूप जड असतो आणि जवळपास ती जी पेंडी बघितली तर ती ऊसाची पेंडी जवळ 50 ते 60 किलोची पेंडी होती. तेवढी डोक्यावर घेऊन आता छत्री ऊस आणून या म्हणजे जे पशु आहेत यांना खाण्यासाठी आणत होते. नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे आणि मला अभिमान वाटतो तुम्ही शेतकरी आहात आणि शेतकऱ्यांनी असा जोडधंदा करून पुन्हा आपलं अस्तित्व उभं करावं. लोगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी दादा मनगटे पटेल यांना भेटलो आणि त्यांचा अभिमान वाटला आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आम्ही जेव्हा या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांचा संपर्क करतो. केवळ असंच करत नाही तर त्यांच्या गुणांना, त्यांच्या कार्यांना वाव कसा भेटेल, त्यांचं अस्तित्व कसं चांगलं असेल आणि खरंच मला शेतकरी राजा आहे हे यांनी दाखवून दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.